नमस्कार मित्रांनो, बीएमसी अंतर्गत 1846 पदासाठी 2024 मध्ये जाहिरात आली होती बघा. पदाचं नाव होतं कार्यकारी सहाय्यक. या पदासाठी जाहिरात होती बघा. तर आता तात्पुरती निवड यादी क्रमांक 2 जाहीर करण्यात आलेले आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट पण डिक्लेअर करण्यात आलेले आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे, कोणत्या तारखेला होणार आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, बहुमुंबई महानगरपालिकेअंतर्गत कार्यकारी सहाय्यक या पदासाठी 1846 पदाची जाहिरात आली होती बघा 2024 मध्ये. तर त्यांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे बघा. आणि तात्पुरती निवड यादी क्रमांक 1 आणि तात्पुरती निवड यादी क्रमांक 2 अशी निवड यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो. तर आता तात्पुरती निवड यादी क्रमांक 2 चं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे मित्रांनो. तर बघा, कधी होणार आहे, तुम्हाला सकाळी 10 वाजता जायचं आहे. खाली तुम्हाला डेट दिलेली मित्रांनो. खाली बघू शकता, ह्या ॲड्रेसवरती जायचं तुम्हाला. बघू शकता, सकाळी 10 वाजता समिती सभागृह, दुसरा मजला, जुना इमारत, बहुमुंबई महानगरपालिका मुख्य कार्यालय, महानगर महापालिका मार्ग, मुंबई. इथं तुम्हाला सकाळी शार्प 10 वाजता उपस्थित राहायचे. त्याच्या अगोदर तुम्ही 9 वाजता तिथं हजर राहा, जेणेकरून काही अडचण येणार नाही. बघा मित्रांनो, किती जणांचं आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर बघूया, खाली बघू शकता कॅटेगरी टेम्पोररी सिलेक्ट लिस्ट, इथं नंबर दिलेले आहे. कॉमन मेरिट लिस्ट दिलेले आहे म्हणजे, आणि ॲप्लिकेशन नंबर दिलेले, रोल नंबर, कॅन्डिडेट फुल नेम, जेंडर, अप्लाइंग कॅटेगरी, मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन्स, आणि अभिप्राय, आणि डेट. म्हणजे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे, तर डेट डिक्लेअर, म्हणजे डेट दिलेली तर तुम्ही आपल्या नावासमोर बघू शकता. बघा मित्रांनो, खाली बघा, तुमचं रोल नंबर दिलेलं आहे, तुमचं नाव दिलेलं आहे, तुमची कॅटेगरी दिलेली आहे, आणि कोणत्या दिवशी होणार आहे, डेट दिलेले आहे. इथं तुमचं मार्क पण आहे मित्रांनो, तुम्हाला किती मार्क पडलेले आहे. इथं बघू शकता तुम्ही सर्व कॅन्डिडेटचं. शक्यतो बघा मित्रांनो, 17 तारीखलाच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. बघा, बघा, 17 बघू शकता खाली, 17 आणि 18. बघा, काही कॅन्डिडेटचं 18 तारखेला पण आहे. खाली बघू शकता, 17, 18, 19, 17, 18, 19, 17, 18, 19. बघा, 17, 18, 19, 20, 21. बघू शकता मित्रांनो, 17, 18, 19, 20. बघा, 17, 18, 19, 20 आणि 21 असे 5 दिवस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यात तुम्ही 17, 11, 2025 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. म्हणजे तुमचं नोव्हेंबर महिन्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. डेट बघून घ्या, कोणत्या महिन्यात होणार आहे हे सगळं चेक करा मित्रांनो. आणि आता सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित क्लिअर ठेवा, जेणेकरून तुमच्याकडे दोन दोन, प्रत्येक ओरिजिनल डॉक्युमेंटचे दोन दोन झेरॉक्स सोबत पाहिजे. 2 बंच, कमीत कमी 2 बंच ठेवा. 3 बंच असले तर चांगलंच आहे, पण कमीत कमी 2 बंच ठेवा तुमच्याकडं. आणि सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल ठेवा. जे तुम्ही फॉर्म भरताना जेवढे डॉक्युमेंट जोडले होते, ते सर्व डॉक्युमेंट लागतील. तुम्हाला ओरिजिनल आधार कार्ड, पॅन कार्ड, हे सर्व ओरिजिनल लागणार आहे. तुमचं मार्कशीट, कॅटेगरी वाईज तुम्हाला कास्ट, हे सर्व तुम्हाला तुमच्याकडं, डोमोसिल, हे सर्व ओरिजिनल लागणार आहे मित्रांनो. झेरॉक्स तिथं चालणार नाही, सर्व ओरिजिनल पाहिजे. आणि बघा, लक्ष द्या तुमच्या नावासमोर. आता इथं बरेच कॅन्डिडेट आहे, तर इथं तुम्ही कंट्रोल F सर्च करून
तुमचं नाव सर्च करू शकता. कंट्रोल F दाबा. तिथं सर्च करा तुमचं नाव. तुम्हाला लगेच यादीत तुमचं नाव सापडेल आणि कोणत्या दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ते डेट तुमच्या नावासमोर दिलेले आहे, रोल नंबर दिलेले तुमचा, मार्क दिलेले, हे सर्व चेक करून घ्या कोणत्या दिवशी होणार आहे हे सर्व तुम्ही नावासमोर दिलेले आहे. कन्फ्यूज होऊ नका मागं पुढं. बघा तुमचं जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे 20 तारखेला आणि तुम्ही गेले 21ला, तर असं करू नका. ज्या दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्याच दिवशी तुम्हाला जावं लागणार आहे. परत एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन. सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित क्लिअर ठेवा, सोबत घेऊन जा आणि सकाळी लवकर जा. कारण की मुंबईला जाताना थोडंसं उशीर होतो, त्यामुळे एक दिवस तुम्ही अगोदर पोहोचा. आणि महानगरपालिका कुठे आहे काय नाही सर्व ॲड्रेस बघून घ्या. जर नवीन कॅन्डिडेट असेल तर त्यांना अडचणीत असतील, तर अशा कॅन्डिडेटने लवकर जा. आणि एक दिवस अगोदर जा आणि सकाळी लवकर पोहोचा. 8-9 वाजता, 9च्या अगोदर तिथं पोहोचा, जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही. ॲड्रेस लवकर सापडेल. तर सर्वांना बेस्ट ऑफ लक. परत एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.